देण्यासाठी तू आलेला आहे, मला पापाची क्षमा देण्यासाठी तू आलेला आहे, तो आलेला आहे. पण त्याच्यासाठी मन फिरावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला मन फिरावं लागणार की प्रभू आजपासून या गलतीपासून मी मन फिरवतो, परमेश्वर मी तुझ्या वचनाप्रमाणे करतो, मी तुझ्या इच्छेप्रमाणे चालतो, तेव्हाच तो जीवन येणार, नाही तर जीवन येणार नाही आपल्याला. आपण कितीही वर्ष प्रभूमध्ये वर्ष करू नका, वर्षाला कधीच मोजू नका. अगर तुम्ही 10 वर्षामध्ये पण तुमच्या जीवनामध्ये बदलाव नसेल तर तुमच्या वर्ष जे तुम्ही मोजून काय मतलब नाही. तुमच्या लाईफ मध्ये प्रभूमध्ये आल्यावर काय चेंज झाला, काय बदलाव आला, कसं तुम्ही चालतात देवाचे मागे, आणि लोक तुमच्याविषयी काय बोलतात, आणि लोक तुम्हाला तुमचा चरित्र, तुमचा स्वभाव, तुमच्या चालत वागून परमेश्वरनी त्याची महिमा करून एक दिवस त्यांनी पण विचार केला पाहिजे की एक दिवस मी पण जाणार प्रार्थनामध्ये. तुमची चाल पाहून लोकांनी हा विचार केला पाहिजे की एक दिवस मी पण जाऊन प्रार्थनामध्ये बघणार. म्हणजे तुम्ही तुमचा तारण करण्यासाठी देवाच्या हातामध्ये मन ठेवून तुम्ही समर्पित केलेलं आहे, म्हणून तुम्ही परमेश्वराच्या वचनानुसार चालतात, म्हणून ती लोक तसं बोलतात. नाहीतर लोक काय बोलतात, जातात तरी पण तसेच. रिझन काय आहे की आपण येतो तरी पण तसंच आहे, म्हणजे आपण असं बदललं नाही. त्यांना पण दिसत आहे, तर परमेश्वराला कसे आपण धोका देऊ शकतो. हालेलुया. अगर त्या लोकांना आपण धोका देऊ शकतो, या लोकांमध्ये काहीच बदलाव नाही. हे पिण्याबरोबर बसतात, गलत करतात, खोटे बोलतात, झगडे करतात, वादविवाद करतात, दोष लावतात, याच्यामध्ये बुरी गलत संगती पण आहे, गलत आदत पण आहे, त्या लोकांना दिसत आहे. मग लोक कशी बदलणार, मग लोक कशी येणार. आणि आपण प्रार्थना करतो की देवा त्यांना पण घेऊन ये. तो घेऊन येण्यासाठी तयार आहे, पण पहिला आपल्याला बदलावं लागेल, नाही तर संभव नाही. हालेलुया. 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 मग देव या जगामध्ये आला कशाला, प्रभू येशू या जगामध्ये कशाला आला, नाश करण्यासाठी तर आला नाही तो. पण बायबल सांगत आहे की मी जे हरवलेले त्यांना शोधाव्यास आलेला आहे, आणि जे पापी आहे त्यांचा मी तारण करण्यासाठी आलेला आहे. मग पापी कोण आहे, कोण हरवलेला आहे, कोण फसलेला आहे, इकडे तिकडे कोण आहे. तुम्ही आणि मी हरवलेले होते, पण देवानी शोधून आणलं आणि आपला तारण करण्यासाठी इकडे आणून बसवलेला आहे. तर आता काय करावं लागेल की आपल्याला मन फिरवावं लागेल की प्रभू येशू मी आजपासून मन फिरवते की परमेश्वर मला तुझ्या राज्यामध्ये, स्वर्गाच्या राज्यामध्ये मला यायचे आहे. तर यो टायमिंग आहे, येणारा समय कठीण येणार आहे. येणारा समय आप तुमच्या जीवनामध्ये या जगामध्ये करोड आला तर आखीची हालत खराब करून टाकली, याच्यापेक्षा भयानक होणार आहे. या बायबल मध्ये प्रूफ दिलेला आहे. बायबल सांगत आहे याच्यापेक्षा भयानक परिस्थिती येणार आहे. लॉकडाऊन मध्ये तर घरातून बाहेर निघून फिरले, पण असा दिवस येईल, असा टायमिंग येईल की तुम्हाला घरातून पाऊल टाकता येणार नाही. अशी खराब परिस्थिती येणार आहे. या बायबल मध्ये प्रूफ दिलेला आहे. बायबल पहिल्यापासून आपल्याला सावधान करत आहे की परमेश्वराने जे दास दिलेला आहे, त्या दासाला निवडून उभा करून त्याच्याद्वारे परमेश्वराचा आत्मा अगवाई करून लोकांना सूचित करतो की येणाऱ्या समयमध्ये असा होणार आहे. आणि त्या टाइम मध्ये पण जेव्हा नूहच्या समयमध्ये नूह लोकांना सांगत होता की परमेश्वराने मला सांगितलेलं आहे की 40 दिवसानंतर मी या पृथ्वीवर पाऊस पाडणार आहे. ते लोक नोहाचा मजाक करू लागले, तू काय वेळा झालेला आहेस, तू काय पागल झालेला आहे, तुला दिसत नाही का, हा का पाणी यायचा हा समय आहे का, हा वातावरण आहे का, हा मोसम पाण्याचा आहे का, की पाणी येणार की तुझ्या बोलण्यावर आम्ही कसे विश्वास ठेवू. तू पिऊन येऊन आम्हाला सांगतो, तू पिऊन आलेला आहेस. हालेलुया. पागल झालेला हा नूह येऊन भडभड करतो पिऊन ना, त्यांचा मजाक उडवू लागले. ते लोकांनी त्यांचं ऐकत नाही. हालेलुया. लोकांनी त्यांची थट्टा केली, त्यांची सून होती त्यांचा मजाक उडवू लागले, ते वाईट बोलू लागले त्यांना, कारण की ती दिसायला सुंदर होती आणि त्याचा सुंदर असल्या कारणाने त्याचा मजाक उडवू लागले, निंदा करू लागले, त्यांच्यावर खराब कमेंट करायला लागले ते लोक. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने त्याला सांगितलं मी 40 दिवसानंतर मी पावसाला सुरुवात करणार आहे. तू जाऊन जहाज, बोट बनव, नाव बनव.
तो लोकांना सांगत पण होता, नूह बनवत आहे दारू, बनवत आहे आणि लोक येऊन त्याची हसी मजाक उडत होती, थट्टा करत होते, पण तो त्याचा काम करत होता. तर माना की प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदरपासून परमेश्वराच्या लोकांना थट्टा, निंदा आणि विरोध होत होता. तर आपला पण होणार, आपला पण होणार. लोक आपल्याला पण मजाक सांगणार की तुम्ही वेडे झालेले, तुम्ही पिऊन बोलतात, तुम्ही मजाक करत आहेत. लोक बोलणार. रिझन काय? की बायबल सांगत आहे की सत्याला कोणी जाणत ना कोणी ग्रहण करू शकत. हालेलुया. नूहच्या टायमाला नूहने पूर्ण तारू बनवला, 150 हात लांबा बनवला, 50 हात चौडा बनवला. हालेलुया. 130 फीट उंचाई बनवली त्याला. त्याच्यामध्ये अलग अलग जे जीव जंतू होते त्यांना अलग अलग राहण्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये स्थान बनवली आणि सर्व त्याच्यामध्ये खाण्याची वस्तू त्याच्यासाठी केलं. आणि परमेश्वराने हर प्राणीला आज्ञा दिली जोडी, की हर जोडी त्या तारूमध्ये घे. आणि नूहाचा परिवार आणि तारू बनवल्यानंतर परमेश्वराने 1 आठवड्या 7 दिवस त्या लोकांना मन फिरवण्यासाठी दिला. आणि नूहाने जाऊन सांगितले की परमेश्वराने तुम्हाला 7 दिवस दिलेला आठवडा की तुम्ही मन फिरवा आणि या नाव मध्ये या, तुम्ही वाचले जाणार आहे. पण ते लोकांनी कोणीच ऐकला नाही, मजाक उडवला. या मोसममध्ये कुठे पाऊस पडणार? हालेलुया. हालेलुया. लोक खात पित होते, लगीन करत होते, लगीन करून देत होते, लगीन करून घेऊन येत होते, विकत होते, सर्व गोष्टी करत होते जे आज चालत आहे तसं त्या काळामध्ये पण चालत होतं. लोक भाजीपाला विकत होते, लोक लगीन करून पोरी घेऊन जात होते, लगीन करून घेऊन येत होते, सगाई करत होते, सर्व करत होते. तेच आता जे चालत तेच त्या टायमाला चालत होतं. पण तो दिवस असा आला की परमेश्वराने नूहाच्या परिवाराला सांगितलं, नूह चला तू आणि तुझा परिवार जहाजवर याने त्या नाव मध्ये चढा. आणि परमेश्वराने ते दाराला लॉक करून टाकला. त्या लोकांनी बंद नाही केलं, देवानी तो दरवाजा बंद केला, त्याला कोणी उघडू शकत नाही. बायबल सांगत आहे प्रकटीकरण प्रकाशित वाक्यामध्ये, योहानाला झालेले प्रकटीकरण मध्ये पण लिहिलेलं आहे, अध्याय 3:8 मध्ये पण बायबल मध्ये लिहिलेलं आहे की देवाने जो दरवाजा उघडलेला आहे त्याला कोणी बंद करू शकत नाही. आणि जो दरवाजा देव बंद करतो त्याला पण कोणी उघडू शकत नाही. आणि देव त्याला उघडतो त्याला बंद करू शकत नाही. जो देव दरवाजा बंद करतो त्याला कोणी उघडू शकत नाही. देवामध्ये, परमेश्वरामध्ये एवढी ताकद आहे आपल्या परमेश्वरामध्ये. हा आपला